पण भविष्य काळाची दिशा निश्चितपणे विकेंद्रीकरणाचीच आहे. समोरच्या व्यक्तीला जात विचारणं असभ्यपणाचं, असंस्कृतपणाचं लक्षण आहे, अविकसितपणाचं लक्षण आहे. तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसलेला हवा असेल तर महाराष्ट्र अशा कोणा मराठी नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा. त्यामुळे मराठी ही संस्कृतोद्भव आहे का मराठीला एक स्वतःचा म्हणून ओरिजिनल इतिहास आहे, हे सुद्धा अत्यंत अस्थानी, अशास्त्रीय. नमस्कार, मी विनायक पाचलक आणि थिंक बँकच्या महाराष्ट्र @60 या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त आपण वेगवेगळ्या क्षेत्रातल्या मान्यवरांशी महाराष्ट्राविषयी बोलतोय, महाराष्ट्राचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य. आज आपण बोलणार आहोत अविनाश धर्माधिकारी सरांशी. सर, तुमचं मनापासून स्वागत. थिंक बँकला सरांचा विशेष परिचय आहे, आपण सरांचे असंख्य व्हिडिओ ऐकलेले आहेत, पण आज सरांशी बोलण्यापाठीमागे एक विशेष पार्श्वभूमी आहे. सरांनी 80च्या दशकात म्हणूया आपण पत्रकार म्हणून 70-80च्या दशकात कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्र बघितला, नंतर प्रशासकीय अधिकारी म्हणून जवळून महाराष्ट्र बघितला आणि आता ते एक ह्युमन रिसोर्स घडवणारे व्यक्ती आणि इन्फ्लुएन्सर, वक्ते म्हणून महाराष्ट्र बघतायत. सो एवढ्या वेगवेगळ्या अँगलनं गेले कित्येक वर्ष महाराष्ट्र बघितलाय, भविष्याविषयी ते बोलत असतात, तर त्यांच्याकडून मला वेगवेगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या. सर, माझा पहिला प्रश्न तुम्हाला असा आहे की गेल्या 60 वर्षातल्या महाराष्ट्राकडे बघितल्यानंतर वेगवेगळ्या अंगानं आज तुमच्या मनात नक्की काय काय विचार? कुठल्याही समाजाच्या जेव्हा आपण सामूहिक एकत्रित वाटचालीचा विचार करतो आणि एका आपल्याला असलेल्या प्रामाणिक मनाने आढावा घ्यायचा प्रयत्न करतो, तेव्हा नेहमीच जाणवतं की अमुक इथून निघालो 1 मे 1960 हे असे इथे पोचलो. हे सगळं वस्तुनिष्ठ असतं. मग आता हे पोचलो हे मोठं यश मानायचं का आणखी कुठे पोचू शकलो असतो याचं आणखी चिंतन करायचं? तर हे तर सततच आहे. माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की कलेक्टिव्हली सगळं विचारात घेऊन जर मला भाष्य करायला सांगितलं आजच्या महाराष्ट्राकडे बघताना काय वाटतं, तर 1 मे 1960 महाराष्ट्र बनल्यापासून आजपर्यंत जी वाटचाल झाली तिचा मला आनंद वाटतो. या काळामध्ये महाराष्ट्राने अनेक वेळी देशाला दिशा देण्याचंही काम केलं, विचार देण्याचं काम केलं, देशासमोरच्या सुद्धा अनेक प्रश्नांना मूलभूत उत्तरं मांडण्याचं काम केलं, हे एका बाजूला वाटतं. आणि अर्थातच ते वाटत असताना आजच्या तारखेला मात्र माझ्या मनात महाराष्ट्राबद्दलची काहीशी काळजी आहे. तर ती आजच्या म्हणजे केवळ आजच्या पुरती असं नाही, आता ती आपल्या सगळ्यांनाच ज्यामुळे घरात बसायला लागलंय ती कोरोनाची काळजी पण आहे. पण इथून पुढच्या वाटचालीमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी समस्या ठरणं शक्य आहे त्यांचा विचार केला तर काहीशी माझ्या मनामध्ये काळजी आहे. मुद्दे उदाहरणार्थ मोठे मोठे आहेत, पण अगदी सहज आणि मुख्य म्हणजे दुःखद मनाने सांगायचे तर आज मला जरा असं वाटतं की एकतर प्रदूषणाच्या आघाडीवरही महाराष्ट्र खूप पुढे आहे. म्हणजे प्रदूषण खूप आहे महाराष्ट्र. ते गेल्या काही काळातल्या कोरोनानी जरा ते थांबवलं, पण त्यामुळे सगळी अर्थव्यवस्थाही आज धोक्यात आहे, ती कोरोनामुळे, आणि लवकरच आपण त्यातनं उठू. पण आता पुण्या मुंबई सारखी सुद्धा शहरं जगामध्ये प्रदूषणात खूप पुढे. तेव्हा आपल्याला पर्यावरणाला अनुकूल असलेलं डेव्हलपमेंट मॉडेल याचा करावा लागेल विचार. किंवा महाराष्ट्र राज्य देशात शहरीकरण झालेल्यात नंबर 1 आहे, पण मग त्या शहरीकरणाचा जो शास्त्रशुद्ध अभ्यास करून अर्बन प्लॅनिंग मधली एक कुशलता, विशेषतः जागतिक पातळीची, आणि ती इम्प्लिमेंटेशन मध्ये दिसणं, तर थोडीशी माझ्या मनात त्याबद्दल काळजी. सगळ्यात काळजी असलेले सहज 2-3 मुद्दे म्हणायचे झाले तर पुढचं वाक्य बोलण्यात मला येतकिंचितही आनंद नाही, पण जाणवणारं आणि 1000 इंगळ्या डसतील असं एक वास्तव हे आहे की आजचा महाराष्ट्र जातीपातींवर फारच फुटलेला आहे.
काही शक्ती तो फोडण्यासाठी कामं करतात. त्यांना वाटतं की त्यांचा राजकीय स्वार्थ त्यात आहे. पण मला वाटतं की ज्या महाराष्ट्राने देशाच्या समाज सुधारणा चळवळीलाही दिशा दिली, स्वातंत्र्यानंतरही वैचारिक दिशा दिली, आणि खरं म्हणजे ज्या महाराष्ट्राचं काम आहे की सर्व प्रकारच्या जातीपातींच्या वर उठून आपण सगळे समान आणि सगळ्यांनी मिळून या राज्याला आणि देशाला मोठं करायचंय, तर दुर्दैवाची गोष्ट आहे की आज काहीसा त्याचा एक अभाव आहे. महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात जातीची परिभाषा सुद्धा ज्या सहजपणे वापरली जाते, कुठे त्याचा संकोच वाटत नाही. माझा तर शब्द एक प्रकारची लाज वाटायला पाहिजे, वैचारिक लाज वाटायला पाहिजे, तसं नाही झालेलं. तसे आता मी प्रयत्न करीन तरी थोडक्यातच म्हणण्याचा. 1975 मध्ये मी एक कार्यकर्ता म्हणून कामाला सुरुवात केली आणि देशाच्याच प्रश्नांचा अभ्यास करायला प्रवास करत होतो देशभर. त्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार आणि हिंदी बेल्ट मध्ये जावं लागायचं. तर कोणाशी तिथे जर भेट झाली तर उशिरात दुसरा प्रश्न असायचा, कौन जात, तुझी जात काय? आणि मला धक्का बसायचा. मला वाटायचं की समोरच्या व्यक्तीला जात विचारणं असभ्यपणाचं, असंस्कृतपणाचं लक्षण आहे, अविकसितपणाचं लक्षण आहे. तुम्ही समोरच्या व्यक्तीला जात विचारणं तर सोडाच, त्या व्यक्तीकडे बघताना मनामध्ये असा विचार सुद्धा येणं की ह्या व्यक्तीची जात काय असेल, हे सुद्धा असभ्य, असंस्कृत, अविकसितपणाचं लक्षण. अशा महाराष्ट्राच्या सामाजिक वातावरणामध्ये मी लहानाचा मोठाही झालो आणि कार्यकर्ताही झालो. त्या वारशाचा एक अभिमान वाटायचा की आपला कोणता वारसा आहे. बाळशास्त्री जांभेकरांपासून ते खरंच फुले शाहूंपासून ते आंबेडकरांपर्यंतची जी अखंड चळवळ आहे, तिचा आपला वारसा आहे. आपण प्रबोधनाचे वारसदार आहोत, आपण शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. ते सुद्धा कार्य म्हणजे जातीपाती विसरून एकसंध होऊन सगळ्या भारतासाठी लढायचं, हिंदवी स्वराज्याची स्थापना. तर मला हिंदी बेल्ट मध्ये धक्का बसायचा की अरे हे जात काय विचारतायत. आणि मग गेल्या काही वर्षांमध्ये मी पाहिलं की बघता बघता हे महाराष्ट्रात सुद्धा चालू झालं. पूर्वी नव्हतं, मी अजिबात म्हणत नाही, पण कदाचित ते पृष्ठभागाखाली असेल, कातडी खाली असेल, संकोचून लाज लज्जा सांभाळून दुसरे कोणी ऐकत नाही ना असं पाहून जातींचे उल्लेख काढून चर्चा होतात. आता त्या ज्या बिनधास्त पद्धतीने होतात, नुसतं नाही, तिच्यामध्ये जातीपातींमध्ये परस्परांच्या बद्दलच्या भयानक द्वेषाची, एका हिंसक द्वेषाची जोपासना आहे. तर माझ्या मनात या गोष्टीची काळजी आहे. त्यानंतर अर्थातच आजचाही महाराष्ट्र कार्यकर्त्यांचं मोहळ आहे, पण मी काळजीचा एकच मोठा मुद्दा बोलतो ना, आपण संवाद चालू ठेवू. मला खरंच मराठी भाषेच्या भवितव्याबद्दल मनामध्ये प्रचंड काळजी आहे. आणि आज मराठी भाषेची महाराष्ट्रामध्येच जी स्थिती होतीये ती पाहिली आणि त्यावर जर उपाययोजना केल्या गेल्या नाहीत, तर मला आता ही भीती वाटणं चालू झालंय की आजपासूनच्या 2 पिढ्यांमध्ये फार तर फार मराठी म्हणजे घरात बोलण्याची एक बोली भाषा, बहुधा सांस्कृतिक दृष्ट्या मागास लोक मराठीत बोलतात घरात, अशी स्थिती येऊन बसेल. मराठी ज्ञानाची भाषा, नव संशोधन, नवे विचार मराठीमधून तयार होणे. तर मला वाटतं की ही वाटचाल फार गंभीर आहे. आता मुळातच मी आशावादी माणूस असल्यामुळे यावरही मात करून मराठी तिच्या नव्या तेजासहित पुन्हा पुढे येईल अशी एक माझी आशावाद, पण मला या गोष्टीची काळजी आहे. असं साधारणपणे एक 60 वर्ष पूर्ण होताना डोक्यात चाललेलं चिंता. तुम्ही असा एक उल्लेख केलात की जेव्हा तुम्ही 75च्या दशकात हिंदी बेल्ट मध्ये जायचा तेव्हा तिथला अनुभव वेगळा होता. मला हाच धागा पकडायचा आहे की महाराष्ट्र हा हिंदी बेल्ट मधलं राजकारण आणि समाजकारण आणि पुन्हा दक्षिणेतलं समाजकारण आणि राजकारण यांच्यापासून पूर्ण वेगळा राहिलेला आहे आजपर्यंत तरी.
तर हा अनुभव तुम्हाला आलेला का, आणि तो तसा महाराष्ट्र वेगळा का राहिला आजपर्यंत? मी त्याला महाराष्ट्र उत्तरेच्या हिंदी भाषिक प्रांतांमधले प्रवाह किंवा दक्षिण भागातले प्रवाह यांच्यापेक्षा वेगळा राहिलाय, मी ती संज्ञा वेगळा राहिलाय पेक्षा महाराष्ट्राने या सर्वाचं सिंथेसिस केलं. ते वेळोवेळी महाराष्ट्र ते सिंथेसिस देशापर्यंत पोहोचवतो. ते सुद्धा मला वाटतं जीवनाच्या खूप क्षेत्रांच्या मध्ये दिसून येतं. त्यामुळे आता हिंदी आपली राजभाषा आणि इन्फॉर्मली अनौपचारिकरित्या राष्ट्रभाषा, तर तसा महाराष्ट्रातले 1-2 राजकीय गट सोडता हिंदीच्या या स्थानाला महाराष्ट्राचा, मराठी माणसाचा जरा सुद्धा विरोध नाहीये. कारण मुळी हिंदी आणि मराठी या खूप जवळच्या भाषा आहेत. दोन्हींची मूळची जननी संस्कृत आणि पाली म्हणजे प्राकृत सुद्धा. हेही एक अनावश्यक भांडण ज्यांना आपला देश, आपली संस्कृती फोडायची होती अशा तथाकथित विचारवंतांनी निर्माण केलं, ते म्हणजे संस्कृत विरुद्ध प्राकृत. भाषाशास्त्राच्या दृष्टीने असं यत्किंचितही भांडण नाही. त्यामुळे मराठी ही संस्कृतोद्भव आहे का मराठीला एक स्वतःचा म्हणून ओरिजिनल इतिहास आहे, हे सुद्धा अत्यंत अस्थानी, अशास्त्रीय असलेलाच वाद आहे. हिंदी, मराठी, संस्कृत आणि पूर्वीचं संस्कृत प्राकृतासकट मूळ व्याकरण एक आहे, शब्द रचना, शब्द समूह वापरण्याची एक आहे. मी अशा खूप अर्थाने म्हणतो की महाराष्ट्र त्यांचं सिंथेसिस करतो. आणि एवढंच नाही तर त्यामुळे अशा सिंथेसिस नंतर महाराष्ट्रातून तयार होणाऱ्या विचार आणि चळवळींचा प्रभाव देशावर पडतो. मराठी भाषा सुद्धा एकाच वेळी तिला एक स्वतःचं म्हणून अभिजात असं स्थान निश्चित आहे. पण दुर्गाबाई म्हणजे दुर्गा भागवत यांनी तर खूप संशोधन करून मांडलंय की मराठी, कन्नड आणि तेलुगू या भाषा भगिनी आहेत. म्हणजे मराठी भाषेवरही दक्षिणेचा एक प्रभाव आहे, हे निश्चित आहे. पण मग तोच मराठीचा प्रभाव पण दक्षिणेच्या सखोल दूरपर्यंत पोहोचलेला आहे. फार भोसले घराणं तंजावरला पोहोचलं, मराठी माणूसही शहाजी राजांच्या बरोबर बंगळुरूलाही पोहोचला आणि त्यांनी तिथे बेस तयार केला. तर मग अर्थातच मराठी सगळी संस्कृती सगळे आता त्याचे सांभार या पदार्थाचं ऐतिहासिक विश्लेषण जे सांगतात ना, तर ते संभाजी महाराजांचं लाडकं खाद्य म्हणून त्याला सांभार असं नाव पडून गेलं. तर सिंथेसिस करतो हे महाराष्ट्र. मी तरी अगदी कमी शब्दात 2-3 मला वाटतं की फार क्रिएटिव्ह उदाहरण आहेत म्हणून सहज सांगतो. नुसती मराठी भाषा हे सुद्धा व्याकरणाच्या दृष्टीने, शब्दसमूहाच्या दृष्टीने दक्षिणेकडच्या भाषा आणि उत्तरेकडच्या संस्कृत सहित, संस्कृतोद्भव हिंदी सहित यांचं सिंथेसिस आहे मराठी ही. आणि मग ती आपलं नवं रूप घेऊन प्रकट होते, काळानुसार बदलतही जाते. पण आपण साधं मराठी जेवणाचा जरी विचार केला, प्रातिनिधिक मराठी जेवणाच्या ताटामध्ये काय काय असतं, तर आता दक्षिणेकडचं सगळं जेवण तांदळावर बेस्ड आहे आणि उत्तरेकडचं जेवण अलीकडच्या काही शतकांमध्ये गव्हावर आधारित आहे. मराठी जेवणामध्ये दोन्ही असावं लागतं. सुरुवात कदाचित तांदळानी वरणाची धार सोडली आहे, साधं वरण आणि लिंबू पिळलंय आणि तूप घातलंय, पण नंतर पोळी यावी लागते, भाकरी पण असतात आणि शेवट पुन्हा तांदळानी. म्हणजे फूड हॅबिट्स मध्ये सुद्धा महाराष्ट्र उत्तर आणि दक्षिणेचं सिंथेसिस करून एक नवी डिश देशाला देतो. असाच विचार संगीताबाबत सांगता येईल, संगीताचं सिंथेसिस. असाच विचार वेगवेगळ्या राजकीय किंवा अन्य विचारधारा यांच्या बाबतीत सुद्धा सांगते. पण मी तूर्त एकच उदाहरण बोलतो. भक्ती चळवळीचा विचार पहा. तर भक्ती चळवळ दक्षिणेमध्ये 7व्या आणि 8व्या शतकात शंकराचार्यांपासून सुरू होते आणि नंतर ती तमिळनाडू मधले रामानुजाचार्य आणि कर्नाटकातले मध्वाचार्य असा प्रवास करत महाराष्ट्रात पोहोचते ज्ञानेश्वर माऊलीचार्य. आणि
नाथ संप्रदाय जो योगावर, हठयोग, कठोर योग साधनेवर आधारित होता, तो उत्तरेकडचा आहे मुख्यतः. आणि या ज्ञानोबा माऊलीमध्ये उत्तरेकडचा नाथ संप्रदाय आणि दक्षिणेकडची भक्ती चळवळ याचं सिंथेसिस आहे. ज्ञानेश्वराचे गुरु पण निवृत्तीनाथ, त्यांनी दीक्षा त्र्यंबकच्या गुहेमध्ये गैनीनाथ तिथे ध्यान लावून बसलेत अशी जी श्रद्धा आहे त्यांच्यापासून घेतलेली. ज्ञानोबा माऊलींनी त्याचं सिंथेसिस करून ज्ञानेश्वरी, अमृतानुभव आणि चांगदेव पासष्टी मांडली आणि आपल्या भक्तगणांना सांगितलं की आता हे देशभर घेऊन जा. ज्ञानेश्वरांनी संत नामदेवाला स्पेसिफिक सांगितलं की आता हा भक्तीचा विचार घेऊन उत्तरेकडे जा. मग नामदेव खरंच उत्तरेकडे गेले. आधी काशी नगरीत होते, तिथे त्यांचे शिष्य म्हणजे रामानंद, त्या रामानंदाचे शिष्य म्हणजे कबीर, आणि तिथून पुढे भक्तीची वाटचाल हिंदी बेल्टमध्ये दिसते. स्वतः नामदेव पंजाब मधल्या घुमान या ठिकाणी जाऊन राहिले, पंजाबी भाषा शिकली, पंजाबीतून त्यांनी अभंगांची रचना केली आणि मग शीख संप्रदायाच्या रूपाने ती सुद्धा मूळची भक्ती चळवळच आहे. ती हा वैचारिक वारसा सांगत पुढे सरकते. असं मी त्याला म्हणालो की महाराष्ट्र हे सिंथेसिस आहे. आधुनिक काळात सुद्धा उत्तरेचे पण काय असतील ते प्रवाह आणि दक्षिणेचे याचं महाराष्ट्र आपल्या स्वतंत्र प्रज्ञेनी सिंथेसिस करतो. हा जो वैचारिक वारसा आहे आणि हे जे सगळ्या देशाला एक प्रकारे दिशा देणं, सगळे विचार समजून घेणं, असा जो सर्वसमावेशक भाव आहे तो गेल्या 60 वर्षात तसाच राहिलेला तुम्हाला दिसतो का त्याच्यात वाढ झाली आहे का कमी झाली? आजच्या तारखेला तो काहीसा कमी झालाय अशी माझं अत्यंत दुःखद निरीक्षण आहे. पण मी अशी स्वतःलाही आशा देतोय की ते आजच्या तारखेपुरतं असावं. पण आता अगदीच वैयक्तिक पातळीला ते येताना म्हणजे सैन्याची जी काही प्रमोशनची पद्धत असेल, पण आज भारताचा सर्वोच्च सरसेनापती एक मराठी व्यक्ती आहे. प्रशासनामध्ये सुद्धा अनेक मराठी व्यक्ती विविध महत्वाच्या पदांवर आता नुकतेच आपले निवृत्त झालेले फॉरेन सेक्रेटरी विजय गोखले आता ते पुण्यातच आहे. म्हणजे असं त्या वैयक्तिक पातळीपासून खरं म्हणजे लागेल कर्तृत्वाची साधना जीवनाच्या सर्व क्षेत्रात. आता चित्रपट सृष्टी सुद्धा सुरू करणारे आहेत महर्षी दादासाहेब फाळके. आज बॉलिवूडचं म्हणजे ते भौगोलिक दृष्ट्या भारताच्या चित्रपट सृष्टीचं मुख्यालय मुंबईत आहे. मराठी चित्रपट सृष्टी मध्ये काही काळ तिला जो अवकळा आली होती ती दूर करून आता नव्याने कात टाकून उभी आहे. म्हणजे पोटेन्शियल आजही आहे. स्वयंसेवी चळवळ पाहतो तर निस्वार्थपणे समाजाकरता सर्वस्व झोकून काम करणारे हे महाराष्ट्राचं वैभव आजही आहे. तर मला दिसतं की पोटेन्शियल आहे, पण मी मगाशी बोलताना ज्या काही समस्या सांगितल्या त्यांचे काहीसे काळे कुट्ट आणि निर्मितीक्षम नसलेले ढग आता तरी मला जमा झाल्यासारखे वाटतात. पण एक काम करताना मी अशी आशा बाळगूनच काम करतोय की लवकरच ते ढग दूर होऊन ते पुन्हा महाराष्ट्राचं जे देशव्यापी कर्तृत्व आहे ते दाखवते. तुम्ही आता बोलता बोलता प्रशासकीय सेवेचा उल्लेख केला, त्यातल्या काही ज्येष्ठ व्यक्तींची नावही घेतली. कित्येकदा असं होतं की एखाद्या राज्याबद्दल, एखाद्या देशाबद्दल बोलताना त्यातले विचारवंत, कलाकार, राजकारणी या सगळ्यांबद्दलचा एक धांडोळा घेतला जातो. पण एखादं राज्य घडवण्यात, टिकवण्यात आणि त्याला योग्य तो जसं स्टॅचर आहे ते मेंटेन करण्यात नक्की प्रशासनाचा काय वाटा असतो हे मला तुमच्याकडून समजून घ्या. आता विशेषतः आपण स्वीकारलेली जी लोकशाही संरचना आहे तिचं राज्यघटनेनेच आखून दिलेलं काम आहे की सरकारी यंत्रणा, प्रशासन तिला मुख्य भूमिका 2 दिल्या. एक, लोकांनी निवडून दिलेल्या सरकारला निपक्षपाती आणि निर्भय असा सल्ला देणे, फ्री अँड फेअर ऍडवाइस टू द डेमोक्रॅटिकली इलेक्टेड गव्हर्नमेंट. आणि दुसरं काम, राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीतच राहून पण लोकांनी निवडून दिलेल्या सरकारची धोरणं अंमलात आणणे. तिथे लोकशाही संकल्पना ही आहे की सरकार लोक निवडून देतात तेव्हा लोकांच्या आशा आकांक्षांचं प्रतिनिधित्व लोकनियुक्त प्रतिनिधी करत असतात, म्हणून त्यांचं सन्मानाचं स्थान आहे. लोकांच्या त्या आशा आकांक्षांना
बरोबर राज्यघटना आणि कायद्याच्या चौकटीत राहून पण आकार कसा द्यायचा, कार्यक्रमांच्या भाषेत, उपक्रमांच्या भाषेत, अगदी अर्थसंकल्पीय तरतुदींच्या भाषेत, हा सगळा रोल प्रशासनाचा आहे. अगदी राज्यघटनेची व्यवस्था म्हणायची झाली तर घटनात्मक दृष्ट्या धोरणं आखणे हे लोकनियुक्त प्रतिनिधींचं काम, ती धोरणं उत्तम अंमलात आणणे हे प्रशासनाचं काम. पण आम्ही प्रशासनात असतानाही नेहमीच म्हणायचो की लोकनियुक्त प्रतिनिधी आणि प्रशासन हे विकासाच्या रथाची दोन चाकं आहेत आणि ती एकमेकाशी मेळ खाऊनच चालली पाहिजे तर विकासाचं गाडं पुढे सरकणार आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी सुद्धा प्रशासनाच्या दैनंदिन गोष्टींमध्ये पण लक्ष घालतात आणि प्रशासकीय अधिकारी पण विशेषतः उच्च पातळीला धोरणं ठरवण्यामध्ये सुद्धा आपले योगदान, आपलं इनपुट देत असतात. असं ते पुन्हा मेळ आहे त्या दोन्हींचा मिळून. त्यामुळे लोकनियुक्त प्रतिनिधींना योग्य सल्ला देणे, आता काय करा काय नको, काय घटनात्मक आणि कायद्याच्या चौकटीत बसतं काय नाही, आणि बसवायचं झालं तर ते कशा पद्धतीने मांडायला लागेल ह्याच्या सगळ्या सकट सुद्धा हे काम प्रशासनाचं असतं. त्याला जे राज्यघटना आणि कायद्यांचा अभ्यास, कार्यपद्धतीवर पकड, शिवाय मी म्हणतो कॅरेक्टर पाठीच्या कण्यामध्ये पोलाद, ते म्हणजे निपक्षपाती, निर्भय आणि निगर्वी सुद्धा हे महत्वाचं आहे की अहंकार आणि गर्व न बाळगता पण लोकहिताचा सल्ला देणे. त्यामुळे प्रशासकीय अधिकारी पण दिशा देऊ शकतो तऱ्हातऱ्हांच्या. पण खूप ह्याची खरंच खूप उदाहरणं म्हणता येतील. पण आता समजा प्रशासनातला लकीना पॅटर्न असला, आज आपण या कोरोनाच्या निमित्ताने पाहत असलो तर भिलवाडा पॅटर्न असेल किंवा साक्षरतेची चळवळ, केरळ मधल्या अर्नाकुलम जिल्ह्याचा 1990च्या सुमाराला असलेला कलेक्टर, त्यांनी ती यशस्वी करून दाखवली. असं खूप ठिकाणचं सांगता येतं. भूजल पुन्हा विकसित करणे, खूप उदाहरणांची की तिथे प्रशासनाने दिशा आणि धोरणाला गती दिली. हा राहतो. प्रशासनावरून विषय निघाला म्हणून एक साहजिकच प्रश्न महाराष्ट्रासमोरचा येतोय, ते म्हणजे की येत्या काही दिवसामध्ये डिसेंट्रलायझेशनला भर द्यावा लागेल का महाराष्ट्रात? कारण मुंबई पुण्याचा एक महाराष्ट्र आणि मुंबई पुणे वगळता दुसरा महाराष्ट्र, अशी एक समजा आपण विभागणी केली तर चित्र खूप वेगळं आहे. तर या सगळ्याच्या दृष्टीनं प्रादेशिक असमतोलाची पण चर्चा होती कित्येकदा. या सगळ्या दृष्टीनं पुढची काही वर्ष, एखादं दशक महाराष्ट्रासाठी काय कसं असेल आणि काय करायला हवं? व्यक्तिशः मी तर या विचार चिंतन अभ्यास कामानंतर पूर्णपणे विकेंद्रीकरणाच्या बाजूचा आहे. फक्त खूप निरक्षीर विवेक वापरून दूध का दूध और पाणी का पाणी, कोणत्या मुद्द्यांचं विकेंद्रित करून ते जमिनीवर सामान्य माणसापर्यंत अधिकार पोचते करायचे, याचा खूप विचार करावा लागणार. पण विशेषतः हे कोरोना नंतरच सुद्धा तुम्ही महाराष्ट्रच काय म्हणताय, भारत आणि जगाला सुद्धा जो आकार येणार आला पाहिजे, त्याचं एक महत्वाचं दिशादर्शक सूत्र विकेंद्रीकरण हे निश्चितच. शहरी भागांमध्ये जे तऱ्हेचं केंद्रीकरण होतं, त्यांनी संपत्तीचं वाटप सुद्धा विषम होतं. त्या समस्यांनाही आज आपण सामोरे जातो. त्यामुळे पुढचा विचार निश्चितच विकेंद्रीकरण या दिशेने करायला लागेल. उदाहरणार्थ गेली खूप वर्ष जशी राज्यघटनेमध्ये केंद्राचे अधिकार सांगणारी सूची आहे, 7वं शेड्यूल, 7वं परिशिष्ट, केंद्राचे अधिकार, राज्यांचे अधिकार आणि समवर्ती सूची म्हणजे कंकरंट दोघांचे, केंद्र आणि राज्य, तर तसा एक डिस्ट्रिक्ट लिस्ट पाहिजे. आणि आज समजा पंचायत राज यंत्रणांच्या व्यवस्था 73-74व्या घटना दुरुस्तीनंतर त्या थोड्या बळकट करायचा विचार आणि प्रयत्न चालू होता, ती दिशा बरोबर होती असं माझं म्हणणं आहे. पण आज आपल्याला प्रत्यक्षात ना पंचायत राज यंत्रणा, ना ULBs म्हणजे अर्बन लेवल बॉडीज या आपल्याला स्ट्रॉंग झालेले दिसत नाहीत. आर्थिकदृष्ट्या स्ट्रॉंग, त्यानंतर कपॅसिटी बिल्डिंग म्हणजे त्या समस्यांना सामोरं जायला जी क्षमता तिथल्या प्रशासन आणि व्यवस्थेकडे पाहिजे त्याची. एक पुन्हा म्हणतो उदाहरणार्थ, जगातल्या अनेक तज्ञांनी सांगितलंय की ही जी पर्यावरणाची समस्या आहे तिला
डोकं वापरून केलेलं शहरीकरण हे एक सोल्युशन ठरू शकतं. पण मग त्या शहरीकरणाचं कौशल्य, आणि शहरं ही एक कमालीची गुंतागुंतीची व्यवस्था आहे, तर तिचं प्रशासन चालवण्याचं सुद्धा कौशल्य, याला मी कपॅसिटी बिल्डिंग म्हणतो. मग ती कपॅसिटी बिल्डिंग सुद्धा करावी लागेल. आज नाही, पण भविष्य काळाची दिशा निश्चितपणे विकेंद्रीकरणाचीच आहे. ज्या पद्धतीनं आपण शहर प्रशासन बोलतोय, अशा पद्धतीनं एखादं राज्य घडवायला मेजर कॉन्ट्रीब्युटर असतो ते म्हणजे तिथले उद्योग. आणि महाराष्ट्र उद्योगाच्या बाबतीत अग्रेसर आहे. जीडीपीच्या 15% वाटा, इतके लघु उद्योग आहेत, असं आपण असंख्य बोलत असतो. गेल्या 2-3 दिवसातल्या वर्तमानपत्रातही त्याबद्दल भरभरून येत आहे. पण तुम्ही जो काही अनुभव घेतलाय, जे काही बघताय, त्यानुसार महाराष्ट्रातल्या उद्योगांची सद्यस्थिती आणि भविष्यात ते कुठल्या दिशेला जायला हवे, त्याच्याबद्दल तुमच्या मनात काही थॉट्स आहेत का? अगदी आजच्या तारखेला काळजीची आहे परिस्थिती. ते कोरोनानी त्या दुष्काळात 13वा महिनाही सुरू केलाय किंवा आधी तेल उठलंय. पण आजच्या तारखेला काळजीची. एका बाजूला त्या पुण्या मुंबईकडे त्या उद्योगांचा विकास इतका झुकलाय की आपण महाराष्ट्राच्या आर्थिक सगळ्या इंडिकेटर्स मधनं जर पुणे मुंबई बाजूला केले तर महाराष्ट्र एकदम युपी बिहारच्याही मागे जातो. ही काळजीचीच गोष्ट आहे. किंवा विदेशी गुंतवणूक आणण्यात जरी आज आपण अजूनही नंबर 1 वर असलो तरी आसपासची राज्य कर्नाटक, गुजरात आणि पलीकडे ओरिसा सुद्धा फार झपाट्याने पुढे येत आहेत. किंवा हेल्थ आणि न्यूट्रिशन आणि एज्युकेशन, तर यावर जरा महाराष्ट्राची अजून गती आणि हे कमी पडत आहे. आता काही उद्योग तर महाराष्ट्राबाहेरच चालले आहेत. त्यामुळे तसं आता काहीसं ते काळजीचंच आहे. ज्या वेळेला आयटी सेक्टर आलं, अजून मी प्रशासनात होतो, आणि मला बाय डेफिनेशन वाटलं की भारताची सिलिकॉन व्हॅली होण्याची क्षमता महाराष्ट्राकडे आहे, त्यातल्या पुण्याकडे आहे. आयटी सेक्टरला लागतं कुशल मनुष्यबळ, आणि बाकी पाणी पुरवठा, वीज, प्रशासन, तर ते सगळं पुण्याकडे आहे. पण पुढच्या काळात आपण बघता बघता पाहिलं की भारताची सिलिकॉन व्हॅली बनलं बंगलोर. हेही आपलंच आहे आणि देशाचा विकास झाला तर मला आनंद आहे. पण तो करताना महाराष्ट्राचा आणि त्यातला पुण्याचा वाटा. तर मला एक वेळ खरंच लक्षात आहे की सॉफ्टवेअरच्या निर्यातीतून पुणे आणि बंगलोर ही 2 गावं देशाला 5,000 कोटीचं परकी चलन मिळवून द्यायचे. रुपयाच्या भाषेत बोलतोय. पण पुढे बघता बघता ते एवढं बदललं की पुणे राहिलं ते 5,000चं गेलं 5,500 कोटीवर, आणि बंगलोर पोचलं 25,000 कोटी पुढे, तर 51,000 कोटी याच्यावर. तर माझ्या काळजाची कालवा व्हायची. त्याला आयटीच्या पॉलिसीज, आणि खरं म्हणजे सुनिश्चित पाणी पुरवठा तर बंगलोरपेक्षा पुण्याकडे आहे निश्चित. सुनिश्चित वीज पुरवठा, जो आयटी सेक्टरचा बेसिक इनपुट आहे, तो सुद्धा बंगलोरपेक्षा पुण्याकडे जास्त आहे. ट्रॅफिक, रस्ते, तरी सुद्धा बघता बघता बंगलोर आपल्याला मागं टाकून पुढे गेलं, हे एक सत्य आहे. त्याची मला हळहळ वाटत राहते. अशा अर्थाने मी म्हणतोय की इथून पुढच्याही काळामध्ये जे पोटेन्शियल आहे त्याला एका बाजूला शासकीय धोरणं आणि दुसऱ्या बाजूला अर्थातच समाजातून त्याला असलेला प्रतिसाद, यातून तो गुणाकार. पण हे असं का झालं की दुसरी गावं, दुसरे राज्य पुढे येत आहेत, किंबहुना बऱ्याचशा क्षेत्रात महाराष्ट्र आणि इतर राज्य यांच्यातली जी गॅप होती ती कमी होत चालली. म्हणजे आपण जरी टॉपला असलो तरी अदर्स आर कमिंग अप विथ मोर स्पीड, खूप जास्त वेगानं बाकीची राज्य पुढे येत आहेत. हे का झालं असं? आता त्याला काही प्रमाणात त्याकडे एक नॅचरल फेनॉमेनन म्हणून जर पाहायचं झालं, एखादी अर्थव्यवस्था विकसित होत होत एका टप्प्याला जाते, त्यानंतर तिच्या विकासाची गती थोडी कमी होते. या उलट ज्यांना कॅचअप करायचंय, आधीच्या टप्प्यात असतात ते आपली पावलं उचलतात
आणि अधिक गतीने पुढे येतात हे थोडंसं वेग वाटेल. समजा मी म्हणालो की कोरोना काळ सोडा, त्याच्या आधी भारताच्या जीडीपीच्या विकासाचा दर समजा 5.5, 6.8, 7.2 आणि एके वेळी तर आपण पुन्हा चीनला मागे टाकून जगातली सर्वात वेगाने वाढणारी मुख्य अर्थव्यवस्था असं आपण स्थान मिळवलं होतं. त्यावेळेला भारताचा जीडीपी ग्रोथ रेट समजा 7.5. त्यावेळी अमेरिकेचा जीडीपी ग्रोथ रेट किती होता? तर 1.5, 2 किंवा 2.5%. पण आपण त्यांनी वाहवत जायला नको आहे. आपले 7.5% आपल्या जीडीपीच्या 7.5%. आपला जीडीपी $2 ट्रिलियन म्हणजे $2,000 बिलियन. $2,000 बिलियन 7.5% म्हणजे गुणिले 20 साधारण $150 बिलियन. म्हणजे जेव्हा आपण म्हणू की भारताने जगातली सर्वात वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान मिळवलं, तर निव्वळ संपत्तीमध्ये भर किती घातली याचं उत्तर आहे $150 बिलियन. आणि आपण म्हणालो अमेरिका 2.5% वाढली, पण अहो त्या 2.5% म्हणजे $20 ट्रिलियन 2.5%, म्हणजे $500 बिलियन. म्हणजे निव्वळ संपत्तीची वाढ आपण केली त्याच्या तिप्पटीपेक्षा जास्ती त्याच काळात अमेरिकेने केली, पण ते पर्सेंटेजेस मध्ये. तसं महाराष्ट्र भारतातल्या अंतर्गत बोलताना तसं काहीसं महाराष्ट्र असं दिसेल, पण अर्थातच म्हणून ते कुठलं समाधान बाळगण्याजोगं नाहीये. पुणे, ठाणे, मुंबई किंवा आता फार तर नाशिक याच्या पलीकडे महाराष्ट्राचा विकास पोहोचणं आवश्यक आहे. तिथे आपल्याला एक जी हेल्दी कॉम्पिटिशन आहे इतर राज्यांशी, तिच्यामध्ये जिंकण्यासाठी अजून बरंच काही करावं. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्याकडे येताना एक महत्वाचा विषय घ्यायचा आहे मला, आणि तो एक्सटेन्सिव्हली बोलायचा आहे, तो म्हणजे राजकारण. या सगळ्या यशापयशाच्या पाठीमाग राजकारण हा एक कायम प्रमुख घटक राहिलेला आहे आणि तो अपरिहार्य आहे. तर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या इतिहासाकडे आणि वर्तमानाकडे तुम्ही कसं बघता? राजकीय दृष्ट्या सुद्धा महाराष्ट्राने देशाला नेतृत्व दिलं हे तर सत्यच आहे. ते नेतृत्व शिवाजी महाराजांच्या रूपाने पण आहे. मी पण गौरवाने ज्याचा उल्लेख मराठ्यांचा इतिहास करतो तो म्हणजे महाराष्ट्र भारतासाठी देशभर लढला आणि बहुतेक वेळा जिंकला, तिथे आहे. आता आधुनिक काळामध्ये यशवंतराव चव्हाणांच्या सारखं व्यक्तिमत्व की ज्यांनी एक देशावर ठसा उमटवला, ते पाहता राजकारणामध्ये आजचा महाराष्ट्र देशाला देतोय का नेतृत्व किंवा कितपत देतोय, अशी मी जी काळजी मगाशी व्यक्त केली ती आजच्या तारखेला आहे. आता चव्हाण साहेबांच्या सारखी व्यक्ती, म्हणजे मी यशवंतराव चव्हाण साहेब म्हणतो, दिल्लीमध्ये जरी गेले तरी तिथून राज्याच्या सर्व राजकारणावरही त्यांची पकड होती आणि देशाच्या राजकारणात त्यांचा वाटा खूप मोठा होता. महाराष्ट्र जो बदलत गेला पुढच्या काळामध्ये, त्यामध्ये सामाजिक फाटाफूट पण आहे. त्यामुळे कोणा एका नेतृत्वाला राज्यव्यापी मान्यता मिळेल आणि ती मिळाल्यामुळे ते नेतृत्व महाराष्ट्राचं नेतृत्व करताना देशालाही नेतृत्व देऊ शकेल, ही स्थिती मधल्या वर्षांमध्ये बदलली. आता मधल्या वर्षांमध्ये अर्थातच शरद पवारांसारखा दिग्गज नेता, पण ते केंद्रात जाताना साहेबांच्या प्रमाणे त्यांची स्थिती नव्हती. यशवंतराव चव्हाण यशस्वीरित्या दिल्लीतून महाराष्ट्राची सूत्रही चालवू शकत असत, असं राहिलं नाही चित्र. तिथे व्यवहाराच्या पातळीला आपण पाहिलं की पवार साहेब दिल्लीत जरी गेले तरी त्यांच्याच विश्वासातले इथे नेमले गेलेले मुख्यमंत्री म्हणजे सुधाकरराव नाईक यांच्याशी त्यांचे अनेक तऱ्हांचे मतभेद झाले. पुढे सगळं राजकारणच होतं ते. पण माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे की एखादी आर्थिक, सामाजिक, राजकीय व्यवस्था जे नेतृत्व वर सोडते तिथं राज्य पाठीशी भक्कमपणे उभं असावं लागतं. ते अर्थातच यशवंतराव चव्हाण साहेबांना तेव्हा आणि आजही महाराष्ट्रामध्ये जातपात, धर्मपंथ निरपेक्ष सर्व घटकांमध्ये मान्यता. तर आता किंवा आजचं चित्र पाहिलं तर अशी सर्व असलेलं नेतृत्व कितपत उदयाला येईल
आणि त्यामुळे ते देशाला नेतृत्व आणि दिशा पण देऊ शकेल, याबद्दल माझ्या मनामध्ये काळजी आहे. म्हणजे आता तसा महाराष्ट्राने मध्ये आणखीन एक पाहिलेला अखिल भारतीय नेता प्रमोद महाजनांच्या रूपाने होता. पण विथ ऑल ड्यू रिस्पेक्टच मी म्हणतोय की तसा त्यांना स्वतःचा मास बेस नव्हता. तो मुंढे आणि महाजन ही युती होती आणि मग महाराष्ट्रातला बहुजनांमध्ये असलेला सगळा बेस हा मुख्यतः गोपीनाथ मुंडेंचा. त्या बेसवर प्रमोद महाजनांचं त्यांची बुद्धिमत्ता, व्यक्तिमत्व इत्यादी सही चालेल ते राष्ट्रीय पातळीचं राजकारण, पण मग त्याला मर्यादा पडतातच. तेव्हा आजच्या महाराष्ट्राचं आर्थिक, सामाजिक, राजकीय चित्र पाहताना अशा प्रकारचं एक सर्वमान्य नेतृत्व महाराष्ट्र कसा पुढे देईल की ज्यामुळे महाराष्ट्रासारखं ताकदवान राज्य ह्याच्या पाठीशी असल्यामुळे तो देशाचा नेता बनेल आणि देशाला दिशा देईल, याबद्दल माझ्या मनात काळजी आहे. सध्याच्या ज्या वातावरणाची मला जाणीव आहे त्यामुळे कदाचित काही जणांना हे ऐकताना आवडणार सुद्धा नाही, पण मला माझं म्हणणं आहे की सांगतोय ती वस्तुनिष्ठ वस्तुस्थिती आहे. ती म्हणजे गुजरात हे राज्य ज्या तऱ्हेने भक्कमपणे नरेंद्र मोदी या नेतृत्वाच्या पाठीशी उभं राहतं, याचा लोकशाही निकष कोणता? तर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली सलग 3दा निवडणुका जिंकल्या आणि जिंकताना मार्जिन वाढवत जिंकल्या. तर राज्यामध्ये असण्याच्या वर्षांमध्ये त्यांनी गुजरातला जी दिशा दिली अनेक निकषांवर आणि देशाचं लक्ष होतं, त्यांनी नरेंद्र मोदींच्या अखिल भारतीय नेतृत्वाचा दावा तयार आणि सलग 3ऱ्यांदा जेव्हा त्यांनी जिंकली तर आमची आधी चर्चा चालू झाली, त्यात मी आधी म्हणलो होतो की आता नरेंद्र मोदींचा लोकशाही निकषांनुसार देशाच्या नेतृत्वावर दावा तयार होतो, क्लेम दावा, की भाजपच्या अंतर्गत सुद्धा म्हणजे समाजाचा, मासेसचा नेता म्हणून आणि मग देशाला नेतृत्व देण्याच्या. हे मी म्हणतोय आज महाराष्ट्राकडे पाहताना माझ्या मनात काळजी आहे की अशा प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्रातून नजीकच्या भविष्य काळात कशा रीतीने उभं राहू शकेल का, याबद्दल माझ्या मनात काळजी. थोडक्यात पूर्वीपासून जी एक चर्चा होती की मराठी माणूस पंतप्रधानपदी कधी बसणार, वेगवेगळ्या अर्थाने ती चर्चा होती, त्याचंच एक प्रकारे तुम्ही उत्तर देताय का? हो. मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसायला हवा असेल तर अशा नेत्याच्या पाठीशी भक्कमपणाने महाराष्ट्र उभा आहे असं चित्र व्हावं लागेल. मी पुन्हा खरंच म्हणतोय, आता मीही ज्यांचा आदराने उल्लेख साहेब म्हणून करतो असे यशवंतराव चव्हाण हे पक्ष म्हणून आता काँग्रेसमध्ये होते आणि करायची ती त्यांनी राजकारण केली. समजा संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या वेळी तर त्यांनी त्यांच्या राजकीय कर्तव्याचा भाग म्हणून संयुक्त महाराष्ट्र चळवळीला विरोधही केला आणि पक्षाच्या व्यासपीठावर हायकमांडला पटवून दिलं की महाराष्ट्राला राज्य दिलं पाहिजे आणि भांडणं होत राहिली, मतभेद होत राहिले. पण काँग्रेस व्यतिरिक्तच्या सुद्धा सर्व पक्षांमध्ये तत्कालीन जनसंघ म्हणजे आत्ताच्या भाजपचा पूर्वज किंवा वेगवेगळे समाजवादी पक्ष यांच्यामध्ये साहेबांच्या बद्दलचा एक जेन्युइन आदर होत आहे. मी सांगतो, हे मी अनुभवलेलं आहे. तो आहे का दिल्लीमध्ये सुद्धा संघाच्या परंपरेत शिकलेले पत्रकार, पण ते दिल्लीमध्ये साहेबांच्या रोजच्या बैठकीतले होते, ते यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विश्वासातले होते आणि त्यांचं सुद्धा यशवंतराव चव्हाण साहेबांच्यावर एक विलक्षण प्रेम पण होतं, आदर पण होता. हे मी म्हणतोय, हे जे एकात्मता आणि सौहार्दाचं चित्र, तर मराठी माणूस पंतप्रधान पदावर बसलेला हवा असेल तर महाराष्ट्र अशा कोणा मराठी नेतृत्वाच्या पाठीशी भक्कमपणे उभा, त्यांनी या राज्याचंही चित्र आणखी विकसित करून दाखवलं. असं झालं तर राष्ट्रीय पातळीच्या त्या नेतृत्वाला मान्यता मिळेल. म्हणजे थोडक्यात 60 कडून 75 कडे जाताना महाराष्ट्राला नरेंद्र मोदींसारख्या एखाद्या व्हर्जनची गरज आहे असं तुम्ही म्हणताय? हो. पण मग ती पोकळी कोण भरून काढू शकेल? व्यक्तींची नावांचा विचार करणं काहीच अडचणीच आहे असं मी म्हणतो. फक्त ती पोकळी कोण भरून काढू शकेल याचं खरंच उत्तर आहे की कोणीही काढू शकतं. कारण नरेंद्र मोदींबद्दल सुद्धा पाहायचं झालं
तर त्यांनी जी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली हायकमांडनी सांगितलं म्हणून, म्हणजे 7 ऑक्टोबर 2001. 7 ऑक्टोबर 2001ला त्यावेळी कोणी स्वप्नात सुद्धा विचार केला नसेल की यांच्याकडे ही क्षमता आहे. पब्लिक पॉप्युलर पातळीला मी म्हणतोय, ही रोज टू द ओकेजन. तसं महाराष्ट्राच्या चित्राकडे पाहताना उदयोन्मुख नेतृत्व, काहींनी देऊन झाले, काही अजून देत आहेत, काही पुढे येतील, तेव्हा क्षमता महाराष्ट्राकडे आहे. आता ते कसा त्याला पुढल्या 15 वर्षात आकार येतो हे पाहू. पण एक डिबेट कायम होत राहिली की गुजरातचं व्यक्ती केंद्री मॉडेल म्हणू आपण सॉर्ट ऑफ, किंवा एका बाजूला व्यक्ती केंद्री मॉडेल आणि दुसऱ्या बाजूला सामूहिक नेतृत्व, की कोणी एक नाही पण बाबा 5-6 जण 8-10 जण एकाच लेवलचे आहेत आणि ते सरकारचं गाडं चालवतात. तर यातलं कोणती दिशा योग्य राहू शकेल महाराष्ट्राला असं तुम्हाला? ऍक्च्युली ना, हा जो डिबेट उभा केला जातो की करिस्मॅटिक व्यक्ती भोवती उभं केलेलं व्हर्सेस सामूहिक नेतृत्व, तर मला तो फारसा खरा मुळात वाटत नाही. गुजरातचा सुद्धा विकास काय एकट्या नरेंद्र मोदी या व्यक्तींनी नाही केला. आजही देशाला ते नेतृत्व देत आहेत आणि कोरोना काळात पण भोवतीची सगळी टीम मिळून जर काम नाही केलं, टीम स्पिरिट आहे, कामांचं वाटप आहे, अकाउंटेबिलिटी आहे, उलट चांगल्या नेत्याचं लक्षण आहे की काम झालं तर तो सर्व श्रेय आपल्या सर्व सहकाऱ्यांना देतो आणि नाही झालं, अपयश आलं तर तो हिंमत दाखवतो त्याची जबाबदारी पत्करण्याची. स्पेसिफिक गुजरात मॉडेल पुरतं सुद्धा जर बोलायचं झालं तर नेतृत्व देण्याचं व्हिजनरी काम नरेंद्र मोदींनी केलं. पण म्हणून मी त्याला असं ते फार व्यक्ती केंद्रित आहे असं नाही. मला वाटतं की त्यांच्या भोवती केपेबल राजकीय नेतृत्वाचे सुद्धा आणि प्रशासकीय सुद्धा असावेच लागतात. त्यामुळे मी या दोनाला विरुद्ध नाही समजत. महाराष्ट्रामधून सुद्धा असा कोणी करिस्मॅटिक नेता पुढे येणार असेल तरी त्याच्या भोवतीची त्याची राजकीय टीम आणि उद्या महाराष्ट्र हातात आल्यावर त्याला देण्याची दिशा आणि गती, याला मग प्रशासकीय सुद्धा आणि समाजाकडून त्याचा, मी जे म्हणालो की सर्व जातपात धर्म पंथांमध्ये त्यांच्या नेतृत्वाला मान्यता असणे, असं मिळूनच ते काम. त्यामुळे मी ह्याला द्वैत मानत नाही. याच्यात व्यक्तीचं नेतृत्व, शेवटी टीमला कॅप्टन असावं लागतं. पण त्या कॅप्टन, क्रिकेटची मॅच सुद्धा कोणी एकटा कॅप्टन किंवा एकटा तो खेचून आणतो, पण कोहली मॅच खेचून असं समोरच्यानी स्टँड तरी दिला पाहिजे, टिकून तरी. त्यामुळे मला असं त्या दोनांमध्ये मला मुळी डायकॉटॉमी, द्वैत वाटतच नाही. परस्पर पूरक आहेत ते दोन्ही. पण मग पुढच्या 15 वर्षात तुम्ही जेव्हा म्हणजे फ्युचरिस्टिक आपण विचार केला अमृत आपल्या 75 पर्यंतचा, तर तुम्हाला काय काय गोष्टी महाराष्ट्रात घडलेल्या बघायला आवडतील शेवटच्या टप्प्यात बोलता? ओके, एक पहिली गोष्ट निश्चितपणे भौतिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या सुद्धा अत्यंत विकसित महाराष्ट्र. त्या विकासाची फळं समाजाच्या सर्व घटकांमध्ये समता पूर्णपणे पोहोचली आहेत, म्हणजे इन्क्लुझिव्ह ग्रोथ. त्यानंतर महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना त्यांच्या कुशलतेनुसार सन्मानजनक रोजगार, नोकरी किंवा स्वयंरोजगार, उद्योजकता, असं एक मी आर्थिक चित्र तर निश्चितच पाहतो. ही दिशा हवीच आहे. पण त्याच बरोबरीने पुढल्या 15 वर्षात जिकडे सगळा भारत आणि जग चाललंय त्याचं जर नेतृत्व महाराष्ट्राने करायचं तर आपल्याला अद्ययावत टेक्नॉलॉजी, फार आज दिशा बोलली जाते AI, रोबोटिक्स, इकडे ते चाललंय. त्यामुळे युनिव्हर्सल बेसिक इन्कमची कल्पना बोलली जाते. आपण तर 15 वर्षाचं बोलतो. मला एकाच वेळी वाटतं की म्हणलं तर संधी, ते म्हणजे पुढच्या 10 वर्षांबद्दलचं हे एक अभ्यासकांचं प्रेडिक्शन आहे. ते म्हणजे एका बाजूला आत्ताची जी विविध जॉब्स आहेत, कामं, रोजगाराच्या संधी, त्यापैकी 65% जॉब येत्या 10 वर्षामध्ये शिल्लकच असणार नाही, ती रिप्लेस होणार आहेत. आणि याच्या उलट येत्या 10 ते 15 वर्षाच्या कालावधीमध्ये तरुणांना ज्या प्रकारची कामं करावी लागणार आहेत, जॉब्स, ती आजच्या तारखेला निर्माणच झाली. म्हणजे हे येतं कुशलतेच्या पातळीपाशी.
ती कुशलता युवकांमध्ये जोपासायची असेल तर ते येतं शिक्षणापासून. त्यामुळे कुठेतरी असा एक पुढच्या 15 वर्षांचा ब्लूप्रिंट पाहून पर्यावरणाला अनुकूल असलेला विकास, तो आर्थिक विकास, त्यामध्ये रोजगारावर फोकस केले की 100% जणांना रोजगार मिळाला पाहिजे. त्याला मी म्हणालो पहिलं प्राथमिकता आहे, प्रायोरिटी. पण विकासाची माझी कल्पना, आणि जर मला तुम्ही विचारताय म्हणून सांगायची संधी आहे की 15 वर्षातला महाराष्ट्र मी कुठे पाहतो, तर केवळ भौतिक विकासापाशी जो थांबतो, केवळ भौतिक विकासाला जो सर्वस्व समजतो, हे निदान माझ्या तर मनातलं चित्र नाही. मला वाटतं की त्या भौतिक विकासाबरोबरच जीवनाच्या सर्व क्षेत्रांमध्ये व्यक्त होणारी प्रतिभा, म्हणजे त्यामध्ये मानसिक विकास आहे, त्यामध्ये बौद्धिक विकास आहे, आणि अभ्यासातून माझी तयार झालेली श्रद्धा म्हणून अर्थ समजून शब्द वापरतोय तो म्हणजे आध्यात्मिक सुद्धा विकास आहे. फार तर गांधीजींचा शब्द वापरायचा झाला तर नैतिक विकास आहे. तेव्हा भौतिक विकास खूप झाला, पण तो विषम झाला, आणि तो होताना आम्ही खूप दारू प्यायला लागलो, पण भरपूर पुस्तकांचं वाचन मात्र करत नाही, वेगवेगळ्या ज्या क्रिएटिव्ह गोष्टी आहोत त्या करत नाही. तर मला खेद असेल, आणि माझं म्हणणे तो विकास मला नकोय. तेव्हा पुढल्या 15 वर्षांमध्ये सुद्धा कला, शास्त्र, साहित्य, नृत्य, नाट्य, संगीत, राजकारण, समाजकारण, अर्थकारण या सगळ्या क्षेत्रांच्या मध्ये आपल्या स्वतंत्र प्रतिभेचा ठसा उमटवणारी मनुष्य शक्ती तयार झाली पाहिजे, असं महाराष्ट्राचं चित्र मी पाहतो. शेवटचा प्रश्न, तुम्ही तरुणाईशी सतत संपर्कात असता आणि तरुणाईलाही तुमच्या बोलण्यातून फॉलोअरशिप आहे, प्रेरणा मिळते. हे सगळी यंत्रणा काम करत राहील, प्रशासन काम करत राहील महाराष्ट्रासाठीच. हा महाराष्ट्र घडवण्यासाठी किंवा या महाराष्ट्राचा प्रगतीपथावर नेण्यासाठी तरुणांनी काय करावं आपापल्या पातळीवर, हा शेवटचा प्रश्न. त्याला माझा नेहमीचा, मी चाणक्य मंडल परिवारमध्ये मला जमतंय तेवढं प्रत्यक्ष कामच करायचा प्रयत्न करतोय. त्याला मी नाव दिले त्रिसूत्री. त्रिसूत्री म्हणजे स्वतःला ओळख, त्यानुसार जीवनातलं तुझं क्षेत्र ठरव, आणि त्या निवडलेल्या क्षेत्रामध्ये मात्र तू उत्तम आणि प्रतिभावंत पाहिजे. पर्सूट ऑफ एक्सलन्स अँड क्रिएटिव्हिटी. तेव्हा जमतंय ते कामही ते करतोय, आणि मला मान्य आहे की माझ्यापाशी साधन, माझे हात मर्यादित आहेत, पण विचार म्हणून जर तो सर्वांपर्यंत पोहोचू शकला तर जीवनाच्या आपल्या निवडलेल्या क्षेत्रातली उत्तमता आणि प्रतिभा याची जोपासना तरुणांनी करावी, असं माझं त्यांना सांगणं आहे. सर, तुमचे खूप खूप आभार. महाराष्ट्राच्या हिरक महोत्सवानिमित्त आपण पुन्हा एकदा संवाद साधला, आणि या चर्चेचा फायदा लोकांना होईल आणि त्यातून काहीतरी वेगळं मिळू शकेल अशी मी खात्री बाळगतो. आपण पुन्हा पुन्हा भेटत राहू. आजच्या पुरते इथंच थांबूया. धन्यवाद. थिंक बँकचे सर्व एपिसोड आता ऐका स्टोरीटेल या ॲपवर. 30 दिवसांचे मोफत सबस्क्रिप्शन मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन मधील www.storytel.com/thinkbank या लिंकला भेट द्या.